उशीत टाकायची शेकावर टाकायची त्याचं हे घ्यायचं. कोणासाठी घेतलंय? कोणासाठी? मला नात हो का नात हो का नात. राम राम मंडळी, तर कसे आहात? मजेत ना? तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि खूप दिवसाचं चालू होतं इकडे की बा काहीतरी आणायचं आहे आणि खरंच एकदा तयारी पण केली आहे राधिकानं. आज नवरात्री ना, आता 1-2 दिवस झाले. हां, तर आम्ही दर्शनाला आज नाही तर कंटिन्यू 9 दिवस आहे इकडं म्हणजे थोडंसं अंधार पडते तिकडं, कारण लाईटाच्या अपोजिट बोलावं लागते ना कधी पण. आज दर्शनाला गेलतो आम्ही. हां, गायत्री मातेच्या. तर हे खूप लांब पडते. 2 दिवसाआड दर्शनाला जातातच. दुर्गादेवी बसलेली. हो का? मग पूजा वगैरे केली का? बघितली का आज? हो, ते त्या दिवशी दारावून गेलती ना आपल्या, हा. तर त्या दिवशी काही लक्षच नव्हतं. म्हणून आज आता बघायला गेलते आई आणि राधिका पण. दोघीच. तर आजचा रंग आहे निळा कलर. निळी साडी म्हणजे ती साडी घालून गेली का? हो, निळा कलर. अच्छा, पूजा वगैरे केली तिथं. व्हिडिओ घेतला असता मोबाईलच्या सोबत असता, पण ॲक्च्युअली मोबाईल सोबत माया होता त्याच्यामुळे तो व्हिडिओ आला नाही आहे. त्यांनी काय झालं, नंदी दिसला आम्हाला मधातच. आई इकडे येतात ना, बोलतात ना. काय आलं तर नेमके काय म्हटलं? आम्ही बाया उभ्या होत्या, आम्हाला काऊन बाया उभ्या आहे काय माहिती. तिथे होता नंदी. ते गारोडीमध्ये राहतात. पाय घ्यायला लागलो, पूजा केली नंदीची. तर ते नंदीच्या सोबत असं काय म्हणतात त्याला माणसं. हां, ते कमेंट मध्ये सांगा काहीतरी नाव आहे त्याला वेगळं. जसं की नंदीला काहीतरी नाव आहे वेगळं, आता आठवत नाही मला. कमेंट मध्ये सांगा. शिकवलेलं. हां, शिकवलेला नंदी होता. बरं, काय आलं नेमकी त्यासोबत? पाय लागला आम्ही. पाय लागल्याचं आशीर्वाद तर दिला असं ना काही. मला आशीर्वाद दिला ना. हा, तेच तर महत्वाचं आहे. आशीर्वाद दिला, तुला मुलगाच होईल मला. असं आहे, मुलगा हो का मुलगी हो ना, त्याचं काही ताण नाही. काही टेन्शन नाही. हा, कुठलंही असं चालतंय. तेच तर. आणि बरेच जणांचं कमेंट पण आहे आपल्याला की मुलगा होणार, काही जण मुलगी म्हणताय. तसं काही दोन्हीपैकी काही झालं काय प्रॉब्लेम? एकच असते सर्व. इकडे आईला काय पाहिजे? दोन्ही असंच चालते. आईची इच्छा आहे. तुम्ही पाहिलं असेल शॉर्ट व्हिडिओ केला तुम्हाला, तेव्हा सांगितलं होतं. कारण सर्वांचं तेच म्हणाय मुलगा असो का मुलगी काही प्रॉब्लेम नाही. आता सर्व समान झाले. सर्व समान झालेलं आहे. नॉर्मल वगैरे झालं, त्यासाठी सर्व तयारी वगैरे चालू इकडं राहते. पण काळजी करणं. मग आज काय? आज का आता तसं तर खायला नाही पाहिजे, काही नियम पाळायला पाहिजे थोडंसं. इकडे इच्छा झाली मग काय करणार आहे? पाणीपुरी खावटे ना. हो का? पाणीपुरी खावटली आज. त्या दिवशी तर मला पुरण खावटलं. आणि दुसऱ्या दिवशी काय खावटलं? पुरण. बिट्टे खावटले. बट्टे. कसं आहे, थोडंसं तर नियम पाळायला पाहिजे. पण मी काय म्हणतो, हे का आणलं नाही? हे 2 महिने झाले आपण आलो, घरात काही होतं का? डबे डुबे भरायला सगळ्या. अच्छा, हा, ते ऑनलाईन आलेलं पार्सल आहे का? ते असं आहे, पार्सल वगैरे आलं आहे. त्याची लिंक आहे आपल्या व्हिडिओ लागणार आहे. एका डब्यात घालून खाला का सगळ्या पडल्या. तर हे डब्याने भरलं. तर घरगुती सामान वगैरे भरायला त्यानंतर ते म्हणत होते मी, ते काय आहे हे का? हे सकाळी राजबागायला येतात घेतलेले. पण हे कशासाठी नेमके काय यायचं म्हणतो? वाळून खायची, मग 12 महिन्यात घेतलं निघते. बीट झाली तर उशीत टाकायची, शेकावर टाकायची त्याचं हे घ्यायचं. कोणासाठी घेतलंय? कोणासाठी? मला नात हो का नात. म्हणजे बघा हे विचार काय, किती लांबचा विचार आहे. म्हणजे वाढून उपयोगी असते का ते? बोल काही कामा नाही. आईचा विचार केला तर बघा, कुठली गोष्ट गेली कुठं. मला वाटलं आता सध्या सुनेसाठी काही घेतलं का उपयोगी म्हणून. हो, आपल्याला चालते, पण आईचं म्हणणं काय आहे, डीट कुणाला होईल? आपल्याला गोष्ट नातवा नातूची गोष्ट चालू आहे. दोनपैकी कुठलं झालं त्याची डीटीची तयारी चालू आहे इकडे. आणि खरंच याचं खूप महत्व होतं. तुम्ही काल पाहिलं असेल, ज्याचं नाव घेतलं तेच आज घेतलेलं आहे. आयुर्वेदिक मध्ये आपण जसं म्हटलं होतं की
रांग भान असं नाव आहे त्याचं. तेच आज इकडे घेतलेलं आहे आणि खूप त्याचं महत्त्व आहे. ॲक्च्युली आता ते शोधावं लागणार आहे किंवा बघावं लागणार आहे. एवढं काही माहिती नाही सध्या नॉर्मलमध्येच. हे असे आहेत काय डबे? मस्त आहे पण छान आहे. 12 डबे आहेत का? चांगलं आहे मग एक तर. आणि यात जवळपास अर्धा किलो 1 किलो सामान बसते. राधिकासाठी खूप चांगलं आहे. कारण माहिती आहे का, यातनी जे शेंगदाणे, गूळ, फुटाणे सर्व भरून ठेवू शकते. कारण मुंग्या वगैरे राहत नाही आणि दिसतात ते. लहान मुलासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे दिसल्याबरोबर की बा हे खायला मागतील ते खायला मागतील, मनुक्का वगैरे ते पण भरून ठेवतात यामध्ये. चांगलं आहे. तर असं याची लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओला लागलेली आहे. प्रोडक्ट टॅग केलेले आपण, ते तुम्ही खरेदी करू शकता जाऊन. असं आहे. सध्या पहिले पाणीपुरी वगैरे खायची आहे, नंतर भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. हो ठीक आहे. यामध्ये थोडं भरू आपण सामान नंतर. भरणं वगैरे चालू आहे. पण मेन म्हणजे ठेवलेले आहेत नाही. हो का? इकडं माहिती आहे का जे आहे. आणि मेन म्हणजे माझं प्रेग्नेन्सीमध्ये दुर्लक्ष होत होतं. प्रेग्नेन्सीमध्ये ड्रायफ्रुट्स खायचं आणि लक्षच नव्हतं राहत. तर त्यामुळे मी काही डबे मागवले. तर बघा हे 12 डबे आहेत आणि व्यवस्थित सामान पण ठेवलं जातं. याच्यामध्ये डाळ वगैरे सर्व बसते. तर 1 किलो डाळ सहज बसते. चांगलं आहे. कसं आहे, लक्ष वगैरे राहत नव्हतं नेमकं कुठलं काय डब्यात काय आहे काही समजत पण नव्हतं. हां त्याच्यामुळे जे आहे सोपं गेलं असतं राधिकाला. आणि महत्त्वाचं माहिती आहे का काय आहे, वेळेवरती खाणं वगैरे होत नाही व्यवस्थित. डाएट वगैरे होत नाही इकडं राधिकाची. त्याच्यामुळंच जे आहे ते मागं HB वगैरे कमी झालं होतं, हिमोग्लोबिन कमी झालं होतं सर्व आणि त्रास वगैरे होत होता. पण आता जे आहे रेग्युलर डाएट वगैरे करणार आहे राधिका. पण नेमकी कसं आहे तुझं रुटीन सकाळपासून संध्याकाळ कसं करणार आहे? तर सकाळी उठल्यानंतर दूध वगैरे घ्यायचं, ड्रायफ्रुट्स खायचे, नंतर फळ खायचं, नाश्ता करायचा, जेवण करायचं दुपारला. असं चालू रूट. आणि 4 वाजता थोडंफार हलकंसं भेल वगैरे खायची. आणि संध्याकाळचं जेवण किती वाजता? 7 ते 8 दरम्यान जेवण. असं इकडं. कारण जे जेवढं झालं तेवढं फॉलो करावं लागते. कारण जे आहे बाळासाठी काळजी घेतलेली चांगलीच राहते. काळजी घेणं तसं आई पण आहेच मदत करू लागायला. हे बरं झाले आता पण तशी सगळं दिसते. चला असं आहे. आणि बरंचसं आहे आता डाएट वगैरे करायला लागणार आहे राधिकाला पण. खरं तर हिरवं पालेभाजी ते पण खावं लागणार आहे जास्तीत जास्त. सलाद वगैरे. मग आईचं इकडं काही निर्णय झाला मग अशी कसं रांग बांग कोणासाठी घेतली? सगळ्यासाठी घेतली आपल्यासाठी. हो सुका दुखाने काम येते तशी घेतली. चला असं आहे सध्या. काय स्वयंपाकासाठी असतं रे? चला असं आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल नक्की कमेंट करा. या प्रोडक्टची लिंक आपल्या व्हिडिओला टॅग केलेली आहे, तिथं तुम्ही जाऊन खरेदी करू शकता. चला हा व्हिडिओ इथंच संपूया. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.